नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हॉटेलचे ॲड कशी तयार करायची यावर व्हिडिओ आणला आहे. या व्हिडिओला जराही स्किप न करता बघायचं. आपण सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कशा प्रकारे बॅनर तयार करायचा आहे आणि काय करायचं आहे. तर आता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी एक झिप फाईल दिलेली आहे. ती झिप फाईलला सर्वात अगोदर डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी सांगतो काय करायचं आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो. चला तर मित्रांनो, मग सुरू करू. सॉरी. तर आता सर्वात अगोदर तुम्ही झिप फाईल डाउनलोड केल्यानंतर झेड आर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. या ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड झाल्यानंतर या ॲप्लिकेशनला ओपन करायचं. त्या ॲप्लिकेशनचा पुरा इंटरफेस आपला फाईल मॅनेजरसारखा असतो. तर त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण हॉटेल ॲड.zip अशा प्रकारचं एक फाईल दिलेली आहे. तर त्या फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे आता हे तुम्हाला पासवर्ड मागेल. तर पासवर्ड व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा. पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्या समोर हॉटेल ॲड नावाचं एक फोल्डर तयार झालेलं आहे. तर आता फोल्डरला ओपन करायचं आहे. त्यामध्ये आपण घरगुती मेस डिझाईन नावाची एक PLP फाईल दिलेली आहे. तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं. तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे. तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. थोडंसं बॅक यायचं आहे. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्या समोर आपली PLP फाईल ओपन झालेली आहे. तर इथे आता तुम्ही तुमचा नंबर वगैरे टाकू शकता, नाव वगैरे चेंज करू शकता. काही अशा प्रकारे तुम्ही इथे ओके. तर हे बघू शकता इथे तुम्ही तुमचं नाव पण टाकू शकता काही अशा प्रकारे. ओके केल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता नाव चेंज झालेलं आहे. इथे तुम्ही पत्ता पण चेंज करू शकता इथून. ओके. तर इथून आता तुम्हाला जे घरगुती मेस लिहिलेलं आहे हे जर टेक्स्ट चेंज करायचं असेल तर तुम्हाला लागेल इंडियन फोंट कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन. या ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे. युनिकोड पॅड नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर आता तुम्हाला इथे फोंट सिलेक्ट करायचा आहे. तर हा जो आपण फोंट यूज केलेला आहे तो आहे Infinity 12. तर तुम्हाला काय करायचं आहे, फोंट नवीन जर असाल तुम्ही तर इथे फोंटवरच्या समोर क्लिक करायचं आहे आणि इथे सर्वात 2 नंबरचा ऑप्शन आहे सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर झेड आर्चरला ओपन करून Infinity 12 नावाचा फोंट डाउनलोड करून तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. तर फोंट डाउनलोड करून करायचं आहे, त्यावरती पण आपला व्हिडिओ आलेला आहे. Infinity 12 नावाचा फोंट आपण यूट्यूबवरती दिलेला आहे. तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही इथून आता बघू शकता सर्व प्रकारचे इथे आपल्याला हे दिलेले आहे आपण. तर इथून तुम्ही अक्षर सिलेक्ट करायचे काय अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. तर मी तुम्हाला एक एक अक्षर सिलेक्ट करून दाखवतो. इथे बघू शकता इथे भरपूर सर्व अक्षरे दिलेले आहे, फक्त तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. ओके. तर इथून सिलेक्ट केल्यानंतर चांगल्या प्रकारे तुम्ही इथे सर्व काही खाली स्क्रोल करून जशी डिझाईन एक नंबर बनेल फोंटची तसा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर इथे कॉपी ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही आपलं पिक्सल लॅबला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे एडिट ऑप्शनवरती क्लिक करून इथे जो आहे पेस्ट करून टाकायचं आहे. फक्त असं B आणि Y सोडून द्यायचं आहे आणि पेस्ट केल्यानंतर ओके. तर बघू शकता अशा प्रकारे तयार झालेलं आहे. तर आता त्याच्या खालची जी लेअर आहे त्या लेअरला पण तशाच प्रकारे तयार करायचं आहे. म्हणजे तो आपला शॅडोचा इफेक्ट आहे
त्या इफेक्टला पण इथे असं ओके करून बघू शकता एकदम असं तयार झालेलं आहे. तर तुम्ही अजून याला चांगल्या प्रकारे अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. तुम्हाला जसं फॉन्ट तुम्ही तिथून जे जे अल्फाबेट सिलेक्ट कराल ते एक नंबर त्यानुसार हे चेंज होऊन जाईल. तर आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करून कस्टमला काहीच नाही ठेवायचं. आपले जे आपण डायमेन्शन सिलेक्ट केलेले आहे ते फुल HD आहे. तर इथे डायरेक्टली सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.